स्वागत आहे याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज चाललेलं मैदानावर, कारण की चौधरवाडीला मैदान होतं. वेद म्हणला मी गाडी घेतो की, वेदने घेतला की बाबा काही नको पुढाकार. पियुष मानला लगेच तू वेद साईडला बस मागं, मी गाडी चालवणार कधी न भेटल्या गत. ते काय पियुषने कुणाचं जर्किंग घातलेलं काय माहीत. माझं सकाळ म्हणतोय आणि माझं जे वेद तर काय रोजच्या कपड्यावर चालता काय करतो. तर मित्रांनो आता चाललंय की चौधरवाडीला, कारण की आज होतं मैदान आणि आज सुट्टी पडती. त्यामुळे म्हणलं घरी काय आपल्याला दिवस जाणार नाही, त्यामुळे म्हणलं चला मैदानावर. अण्णा बघा अण्णा जायचं खास कारण काय होतं, कारण की आमच्या वाडीला बलमा कन्हैया होता, कन्हैयावर बलमा होता, त्या सेमीला पाळणार होता, त्याच्यामुळं चौधरवाडीला चाललोय. वेद ओके NTC 100. तर आता आपण आलो आसेट शाळेपाशी. आपल्याला जायला लागणार होता कमीत कमी 15-20 मिनिटं तरी लागणार होती. तर बघा आमच्या वाडीमध्ये ही कंपनी आहे काचची. गुळूंच्यात आलेला आहे. मित्रांनो गावाकडे असा जी पाऊस पडतोय ना, काय बोलायचंच नाही. हिरवगार कसं आहे हिरवगार वातावरण, असं भेटतं का शहरात बघाय. नुसतं बंगले नुसतं बंगले. फोन नंबर पप्पा मम्मी. मित्रांनो आता पोचले हायवेला. सोमाईचं म्हणजे डांगरा म्हणकी नाही मैदान बघायला जायचं म्हणून गेले तू स्वतः बघा. फायनली आता चौधरवाडच्या रस्त्याला लागलेलं. मोठा ब्लॉक झाला पाहिजे. हार तिकडं किती मोठं होईल बाळा. कुठं रे पोस्टर. फायनली आता चौधरवाडीत आलोय. काही त्या हार रस्त्याने गाड्या राख्या दिसत होत्या बैलाच्या. ह्यो बैल गट्ट जाऊ दे या बैलाच्या गाड्या मागं माहिती आहे. अरे या हारून आले का बघ इकडं. कुठे नक्की माहिती ना. तर मित्रांनो आता आपण चुकता वाचलेलो, चाललेलो कुठल्या तरी रस्त्याने. पियुषला काय रस्ता माहित नाही तरी गाडी चालवाय वाचलाय. आपण मैदानावर आलेलो होतो. वेद म्हणला माझी गाडी सावलीत लावा, आमच्या गाडीचं उडतं पेट्रोल एक. तर पियुषला म्हणलं बाबा त्याची गाडी सावलीत लावा पहिली. फायनली मैदानावर आलतो तर मैदानावर गर्दी अशी बनाट होती ना, काय बोलायचंच नाही. पियुष लय चोपड्या वालता, सगळ्यांच्या मोरं करत होता, जणू काय त्याला एकट्यालाच माहिती आहे मैदानावर आलोय. चावी माझ्याकडे नाही. का जाऊ ना तुझ्याकडे. तर मित्रांनो आता आलोय मैदानावर. पाडायचं नाही ना. चला आता आपण फाट्याकडे जाऊ. फोन मैदान आहे. गटपात झाला. माझ्या मालका शेजारी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कन्हैया गटपात झालाय. कोणावर झोपलाय. कोणावर झोपलेला. वेद पण होता कोणावर झोपलाय.
नावाला म्हणलं वाईट बैल बघाव बक्कासूर का जावा. मोहित शेठ धुमाळ यांचा बक्कासूर खाली बसलेला. या असा बैल की जे जिथं मैदानात तिथं मैदान मारतोच. मित्रांनो कसा आहे पिस्टन 2211. कसा आहे तर पिस्टन 2211. पिस्टनचे मालक पियुष टोपटे. आपल्या राहिला घरी ही बघा कशाची मूर्ख्याची ह्याची दुकान लागलेली. जणू काय जत्राच भरली असं वाटत होतं. क्रमांक 47 विजेते 42 सुटला. बारामती तालुका कमिटीचे सर्व पदाधिकारी आपण निकाल राणा बाजीराव फलटण या 2 गाड्या सामना निकालीला. दोन्ही विजेता बैलगाडी मार्काचा चालकाचा हार्दिक अभिनंदन. गाड्या सुटल्या. अतिशय सुंदर अशा गाड्या सुटल्यात. बघू आता तर कुठली गाडी लागती. तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत. अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत. अतिशय सुंदर अशी लढत झाली. क्रमांक 50 सुटलाय. बघू कोण होतय सेमीचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत आहे. 50 सुटलाय. 50 सुटला. अतिशय सुंदर अशी लढत चालली. अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात. गट क्रमांक 51 सुटलाय. अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत. अतिशय सुंदर अशी लढत चाललेली. 51 सुटलाय. मित्रांनो हे बघा गाडी कशी आली आली आली. वाढलेली मित्रांनो कसा आहे बैलगाडी बघण्यासाठी सगळ्यांचा ज्यूस नुसता पांढरा माळा झालाय बघा इथं. बैलगाडा क्षेत्रातील किंग सोमा थोपटे. कसं आहे मित्रांनो मैदान. वेद्यान पिशव्यावर बसवत होती बैल. वेद्या काय करणं जीवन आलता ना. जीवन आला नव्हता त्यामुळे नक्क खात होता वेद्या. भूक लागली म्हणते आणि वरनं गाडी बसलेलं चांगलं तर वेदे म्हणला काय तिकडं भांडणं झाले. चला भांडणं बघून येऊ. चला तर काय भांडण झाले ती तरी कळतील आपल्याला. भुंग्याने पाण्याची बाटली पण सांगितलेली आहे नाही म्हणली आता येता बाटली घेऊन यावं. सौरभ भैया कराटे आकाश भैया साळे हिरा ग्रुप बारामती 007 गट क्रमांक 12 मध्ये सामन्याची गाडी.
सेमी फायनल 1 तास क्रमांक 2 सुनील बाळासाहेब मोरकोरकी गट क्रमांक 10 मधील सामन्याची गाडी सामन्यात सुटू कशी मी तास क्रमांक 3 राजा मारणे देणारा कोरवडे मोर्शी गट क्रमांक 48 मधली विजेती गाडी सेमी फायनल 1 तास क्रमांक 4 श्रीनाथ परवान चंद्रकांत मांगरे अक्षय बापू काशीद प्रमोद शेठ बिरारी मांगरेवाडी कात्रज पुणे गट क्रमांक 45 ची विजेती गाडी सेमी फायनल 1 तास क्रमांक 5 मुकाल माता शंभू बाजी खडक वासला गट क्रमांक 35 ची विजेती गाडी सेमी फायनल 1 तास क्रमांक 6 हरिया राजेश बैकर फर्स्ट ते सुरेश पाटील लोणावळीवाडी तेजा गुप्त नांदगाव गट क्रमांक 37 ची विजेती गाडी सेमी फायनल 1 तास क्रमांक 7 जय तुळजा भवानी विष्णू हॉटेल शौरीवाडा उरी कांचन गट क्रमांक 25 ची विजेती गाडी आणि सेमी फायनल 1 तास क्रमांक 8 पोजीच्यामुळे वाईज बैल पिसळवायला लागली माणसं. सेमीला बैल झोपायचा होता त्याच्यामुळे आता पाणी काढतात बघा. म्हणजे तुझ्याची गाडी बैलांनी फुटली. काय करायचंय आता घेतलाय बघा बैल सोडाय. आता घेतला की सेमीला झोपाय बैल. मित्रांनो आता चाललंय खाली बैल झोपाय. ए नेऊ नको का येऊ खाली. क्रमांक 1 सुटला. बघू कोण होतंय सेमीचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत चाललेली आहे. अतिशय सुंदर असं काम करत आहेत आजोबा. आजोबा सुरू आजोबा. सेमी क्रमांक 2 सुटला. सेमी क्रमांक 2 सुटलाय. सेमी क्रमांक 3 सुटला. अतिशय सुंदर अशी लढत. सुंदर अशी गाडी. सुट्टा निकाल. क्रमांक 4 सुटला. हप्तेवाडीकरांचा कन्हैया. सागर शेठ आला. की घराकडं आता निघालोय घरी. हे बघा वेद. पाऊस पण पडायला लागला त्याने म्हणलं पियुषला चला आपल्या घरी नको परत पावसात भिजत जायला.